सकाळ झाली माझा कालमुखमणी मीरा मीरा अजून माझा कालमुखमणी घेऊन आलेली नाहीये. तिने तो नष्ट केला नसेल ना. मी पण काल वेड्यासारखं त्या दोघींना माझ्या कवड्या देऊन टाकल्या आणि त्यांनी मला माझा खडाही दिला नाही. खूप मोठा खेळ खेळलात माझ्यासोबत, खूप मोठा. मला काहीतरी करायला हवं, मला काहीतरी करायला हवं. अंबिका, मीरा कुठे, मीरा कुठे, माझा माझा खडा कुठे? तू बघतेस ना, सकाळ झाली. काल रात्री तुम्ही मला म्हणाला होतात की शहानिशा करून तुम्ही सकाळी माझा खडा मला परत कराल. मग मीरा कुठे? मला मला माझा खडा हवाय. मीरा कुठे? बोलाव तिला. अंजली, बस शांत हो, श्वास घे जरा. तुला पाणी हवंय का? आणि काय खडा 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 सतत आपलं तेच. मला इतके दिवस वाटत होतं तू तू खमकी बाई आहेस. इतकी वर्ष धीराने घेतलंस. अगं, आमच्या लहानपणापासून षडयंत्र रचतीयस ना तू. इतके दिवस वाट पाहिलीस, योग्य वेळेची वाट पाहिलीस. आता आता आम्ही मोठ्या झालोय, आयुष्य बदललंय. पण तू तू तुझ्या त्याच ध्येयासोबत आहेस, त्याच्याच मागे आहेस. इतकी वर्ष वाट बघितलीस. आता अजून थोडा वेळ मीराची वाट बघ, थोडा वेळ. आणि वाट बघण्यात काहीच तोटा नाहीये. आणि मंजिरी, खरंच आम्ही तुला तुझा खडा नक्की परत करणार, नक्की. ठीक आहे, ठीक आहे. मी वाट बघते, पण माझा खडा मला परत हवाय, परत हवाय मला. हो हो, देणार पण. येतीये, हं? मीरा येतीये. बस, ही दुष्ट शक्ती, ही माया कायमची आता वाहून जाणार. मंजिरी, तुझा खेळ आता संपला. मीरा, वेदाचे बाबा, तुम्ही जिमला गेला होतात का? डॉक्टरांनी जिमला जायला नाही सांगितलंय ना काही दिवस? ते सोड, तू कुठे गेली होतीस? मी ते तुम्ही माझ्याशी असंच वागायचं ठरवलंय का? मी कुठे जाते, मी काय करते
याचा आता मला तुम्हाला हिशोब द्यावा लागणार आहे. मीरा, इतका अकांड तांडव करायची गरज नाही. खूप साधा आणि सोपा प्रश्न विचारलाय. कुठे गेली होतीस? तुम्ही सतत मला असंच विचारत राहिलात तर मी कसं बोलणार आहे तुमच्याशी मन मोकळेपणाने? बरोबर, राहू दे. तुला असं खोटं बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना मलाच बघवत नाहीये. जा तू तुझं काम कर. मला सगळं माहिती आहे. काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. अंबिका, मीरा कुठे आहे? तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. मला माझा खडा परत हवाय. नाही, मला हा सौदा करायचा नाही. मला माझ्या कवड्या परत द्या, परत द्या. मंजिरी, खूप उशीर झालाय. आता हा सौदा कॅन्सल होऊ शकत नाही. दगा केलात, दगा केलात दोघींनी, दगा केलात. मीरा, मीरा, माझा खडा कुठे आहे? कुठे आहे? नाही, मी तुला खडा देणार नाही. खडा देणार नाही म्हणजे काय? हा, तू तू कबूल केलं होतस ना मला? हा, शब्द दिला होतास ना? शब्द? हे तू बोलतेस मंजिरी? तू सुद्धा शब्द दिला होतास माझ्या बाबांना की तू फक्त त्यांच्याकडून विद्या शिकशील. तू काय केलंस? तू विद्या शिकलीस आणि त्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्या पत्नीला, माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला मारलास. आणि आता तू मला शब्द पाळण्याची नैतिकता शिकवतेस? बघ मीरा, हे बघ, उगीच वेड्यासारखी वागू नकोस बाळा. हा, माझा खडा मला परत दे. हे बघ, रागाच्या भरात उगाच काहीतरी निर्णय घेशील आणि पछतावशील नंतर. हा, अजूनही वेळ गेलेली नाहीये, कळतं ना तुला? वेळ आधीच निघून गेली आहे मंजिरी, आणि या वेळेस मी तुझ्या जाळ्यात अडकणार नाहीये. या जन्मात तरी मी तुला तो खडा मिळू देणार नाही. तुला जितके प्रयत्न करायचे कर. तुझा प्रत्येक प्रयत्न मी मोडून काढेन. तू पुन्हा त्या शक्तीचा वापर करून कुणाचंच आयुष्य उद्ध्वस्त करू शकणार नाही मंजिरी.